नमस्कार मित्रांनो. शेतकऱ्यांच्या अडचणी कायमच्या सुटाव्यात, त्यांना केंद्र सरकार व राज्य सरकारच्या योजनांचा लाभ मिळावा यासाठी आणि कार्यशाळा बैठकाच्या माध्यमातून गावातील शेतकरी समृद्ध व्हावा यासाठी कृषी विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. आता गावागावात 1,500 रुपये मानधनावरील शेतकरी मित्राची नेमणूक करण्यात येणार आहे. राज्यात 11,587 शेतकरी मित्र नेमले जाणार आहेत. त्यानुसार साधारणतः प्रत्येक जिल्ह्यात जवळजवळ 400-500च्या आसपास हे शेतकरी मित्र तयार होणार आहेत. दररोज 2 तास त्यांनी काम करायचे असून त्यासाठी त्यांना दरमहा 1,500 रुपयाचे मानधन मिळणार आहे. शेतकरी मित्रांनी आपल्या शेतकरी सुविधा केंद्र सुरू करावे. आत्मा योजनेअंतर्गत गावात महिला आणि पुरुष शेती गट, पीक निहाय शेती गट, महिला अन्न सुरक्षा गट तयार करून त्यांची क्षमता बांधणीसाठी मदत करण्याचे काम शेतकरी मित्रावरच असणार आहे. तसेच शेती शाळेसाठी शेतकरी निवड करणे, कार्यशाळेसाठी मदत आणि त्या ठिकाणी उपस्थित राहणे, ग्रामसभेत गावकऱ्यांना कृषी योजनांची माहिती देण्याची जबाबदारी त्यांच्यावरच राहणार आहे. शेतकऱ्यांना आत्माकडून दिलेले प्रशिक्षणाची नोंदी ठेवणे, गावातील शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन, नियोजन व शेतकऱ्यांना त्याची माहिती देणे अशी कामे ही शेतकरी मित्राला करावी लागणार आहेत. एकूण शेतकरी मित्रापैकी 30% पदे महिलांसाठी लॉटरी पद्धतीने राखीव असणार आहेत. इच्छुक शेतकरी मित्रांनी त्यांचे अर्ज सहाय्यक कृषी अधिकाऱ्याच्या मुख्यालयाच्या ग्राम कृषी विकास समिती केंद्राकडे द्यावे लागणार आहेत. जास्त शिक्षण झालेल्यांना प्राधान्य राहणार असून प्रत्येक 3 महिन्यांनी शेतकरी मित्राची बैठक होणार आहे. 1 वर्षानंतर त्यांच्या कामाचे मूल्यमापन होणार आहे. गैरवर्तणूक केल्यास त्यांच्यावर थेट फौजदारी गुन्हा दाखल होणार आहे. उमेदवार हा अनुभवी व प्रयोगशील शेतकरी असल्यास त्याला प्राधान्य देण्यात येणार असून उत्तम संवाद कौशल्य असावे लागणार आहे आणि तो 25 ते 60 वयोगटातील असायला हवा. गावातच रहिवासी असून तो त्याची शेती असायला हवी. त्याबरोबरच त्यावर गुन्हा दाखल झालेला नसावा. उमेदवार किमान 12वी उत्तीर्ण तरी असायला हवा. सोशल मीडिया हाताळता यायला हवा आणि दिवसातून 2 तास काम करण्याची तयारी हवी. निवड 2 वर्षासाठी असेल आणि त्यास पुन्हा संधी ही दिली जाणार नाही. तर असे हे शेतकरी मित्र हे निवडले जाणार आहेत. धन्यवाद.